आणि मनोज जरांगे पाटलांना अटक करा अशी मागणी विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांनी केली आहे। मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा असंही दरेकर म्हणतात। दरम्यान मनोज जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपांची चौकशी होणं गरजेची आहे असं दानवेंनी म्हटलंय। परवाच्या दिवशी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावर आरोप केला। मी आरोपाशी सहमत नाही, पण या आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय। कारण मराठा आरक्षणासाठी लाखो लोक, कोट्यावधी लोक ज्या मनोज जरांगेंच्या पाठीमागे उभे आहेत ते असा आरोप करतात, याचा अर्थ अशा आरोपाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे। ही चौकशी गरजेची आहे। राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले, मी कानाखाली मारली असती। आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत। मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे। जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे सभापती महोदय। आपण पुन्हा संगीता वानखेडे काय म्हणतात बघा। मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्याचा येत होता, शिंदे साहेब, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवार यांचाच होता। पवार साहेबांचा कसा हात आहे हे संगीता वानखेडेंनी सांगितलंय। हे मी नाही बोलत, ते नार्को टेस्ट करा हे पण सांगतात। सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर, सारांशाने संपवा। दूध का दूध पाणी का तुमचे पाणी मुद्दे होत आहे, पोहोचवले आहेत सभागृहात। सरकारला मी निवेदन करायला सांगणार आहे याच्यावरती। तुम्ही चला 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 सारांशाने घ्या। शिंदे साहेब असं चालत नाही आरडाओरडा करून। शरद पवारांचा दानवे साहेब त्यांचं बोलणं पूर्ण होतं एका मिनिटात। संगीता वानखेडे सांगते, मी नाही सांगत। मी आक्षेप घेताय त्यामुळे बोलणं वाढतं, एका मिनिटात संपवता येते। साहेबांच्या विरोधात असं बोलेन। मोठ्या सभा झाल्या, जेसीबीने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली, चांगलं आहे। जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत। मग लाखो रुपये या सभांचे, जेसीबींचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले, आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे।